टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। हत्ती घोडा पालखी, हत्ती घोडा पालखी। आज आपल्या मोंढा या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीकाला मोठ्या थाटामाटात उत्साहात देगलूर या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी आपल्याला आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले ज्यांचं नुकतंच आपण मनोगत ऐकलं ते म्हणजे एकनाथजी पवार साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते, तसेच आमचे या देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष, आम्हाला पितृतुल्य असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शंकररावजी गंतर साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक ज्यांना आपण पाहण्यासाठी उत्सुक आहात ते म्हणजे ज्योत्स्नाताई सपकाळ व त्यांचा आलेला संच। या देगलूरचे भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष प्रशांतजी दासरवाल व उपस्थित या भागाचे माजी नगराध्यक्ष नंदू शेठ दाशेटवार, तसेच अशोकजी साखरे साहेब, तसेच भावनाताई दाशेटवार, बबलूअण्णा टेकाळे, पी.आय. मुंडेसर, दीपक भाऊ संगमकर, आम्हाला बंधुतुल्य असलेले जनार्दनजी बिरादार, दिगंबरजी कडलवार, तसेच मुनकर पाटील, नागनाथजी लोखंडे, संग्रामजी देगावकर, बालाजी अण्णा मैलागिरे ताई, गंगाधरजी दाऊलवार, उपस्थित पत्रकार बांधव, टेकवाड साहेब, शिवा पाटील डाकोरे व बालाजी मैलागिरे यांचं सर्व मित्रमंडळाचे अहोरात्र आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गेले काही दिवस झालं अहोरात्र मेहनत करणारा बालाजी मैलागिरे यांचं समस्त मित्रमंडळ आजचा हा दिवस श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो। मला माहिती आहे मी आपल्या आणि ज्योत्स्नाताई यांच्यात फार वेळ घेणार नाही, अगदी कमी वेळात मी हे संपवतो। श्रीकृष्ण यांच्या पूर्ण गाथेमधून आपल्याला भरपूर काय शिकण्यासारखं आहे। संघटनाचं बळ, एकीचं बळ हे खूप प्रभू श्रीकृष्णांच्या जन्मात आपल्याला, त्याच्या कथेत आपल्याला ऐकायला मिळतं। एकावर एक थर असे रचून आपण पाहता तिकडे हंडी फोडली जाते आणि एक नवीन संकल्प आपल्याला दिला जातो की एकीचं बळ हे काय असतं। निश्चितपणे माझी सर्व देगलूर वासियांना ही एकच विनंती आहे की येत्या देगलूर नगर पालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठी सुद्धा आपण असे एकमताने एकमुखाने आपण थांबलंच पाहिजे आणि देगलूरला एक नवीन सत्ता भारतीय जनता पार्टीची आपण आणणारच याची मला खात्री आहे। बालाजी भाऊ मैलागिरे हे अतिशय उत्कृष्ट काम करतात। गेले अनेक वर्ष झालं ते या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम घेत आहेत। मला आवर्जून सांगावंसं वाटतं की बालाजी मैलागिरे भाऊ हे भारतीय जनता पार्टीकडनं यावेळेस दहीहंडी नक्की स्वतः वरती जाऊन फोडणार आहेत, कारण त्यांचा विजय यावेळेस नक्की आहे। तो पण आपण सर्व त्यांच्या पाठीशी राहणार की नाही, जरा एकदा मोठ्या आवाजाने आपण आवाज द्या। जे आपल्या प्रत्येक सेवेला आपल्या हजर राहतात ते बालाजी भाऊ मैलागिरे यांच्या आपण पाठीशी राहणार की नाही, मोठ्या आवाजात एकदा। बालाजी भाऊ मैलागिरे यांनी आज एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं। निश्चितपणे त्यांच्यासोबत आम्ही आताच पवार साहेब बोलले, कंतर साहेब आहेत, आम्ही सर्व व्यासपीठाची मंडळी आम्ही त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहोत। ते आपल्या वॉर्डातील, आपल्या परिसरातील प्रत्येक कार्यक्रमात जनतेच्या सुखादुःखात ते उपस्थित राहत असतात, विकास कामात ते उपस्थित राहत असतात। त्यामुळे निश्चितपणे मला खात्री वाटते की त्यांच्या कार्याला बघून ही मायबाप जनता
येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नक्की थांबणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी नक्की ताकदीने पाठीशी आहोत एवढंच या प्रसंगी मला सांगायचं. आज आपण ही परंपरा जोपासत. दहीहंडी महोत्सव ही आपल्या देशाची संस्कृती आहे, परंपरा आहे आणि आपण ती नक्की जोपासत आहोत. मला एवढीच विनंती आहे की या ठिकाणी जी कलाकार मंडळी आले ती आपल्याला कला सादर करण्यासाठी आपल्या या ठिकाणी आलेली आहेत. माझी आपणास एकच विनंती आहे की आपण सर्व कलाकारांना आपण आनंदाने त्यांना आपण त्या कार्यक्रमाला आपण आस्वाद घ्यायचा. कुठेही कार्यक्रमाला गालबोट लागेल, कुठेतरी असा अनुचित प्रकार आपल्याकडून होऊ नये याची आपण दक्षता घेत आहोत आणि आधीपासूनच आपण अशा प्रकारे 4 कलाकारांचा आपण आदर करत आलात त्याचा मला अभिमान आहे आणि असाच या पुढे कराल एवढी मी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. मी फार वेळ घेणार नाही. आपण सर्वजण ज्योत्सनाताईंना ऐकण्यास उत्सुक आहात, त्यांना पाहण्यास उत्सुक आहात. त्यावेळी जास्त वेळ न घेता मी माझी रजा घेतो आणि सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण सुंदर असा कार्यक्रम घेतात. अलोट अशी गर्दी या मोंढा मैदानामध्ये झालेली आहे. अशीच गर्दी कायम आपल्या कार्यक्रमाला होत राहू एवढंच मी या ठिकाणी बोलतो. बोला जय श्रीराम.